नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ. BPMSच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बांधकाम परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे. ही बांधकाम परवानगीची लिस्ट आहेत आणि ह्यातले एक एक डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे ते कसे असतात. पहिला डॉक्युमेंट लागतो मग तो म्हणजे 3 महिन्याच्या आतील आपल्याला जागेचा ओरिजिनल नकाशा लागतो. त्यानंतर सेम तसंच जागेचा 7/12 उतारा लागतो. प्रतिज्ञापत्र, हमीपत्र, घरपट्टी भरायची नसलेली NOC, पाणीपट्टी भरायची नसलेली NOC, 7वा आहे तो झोन दाखला, 8वा आहे तो भाग नकाशा, 9वा आहे तो अंडरटेकिंग, 10वा आहे तो जर झोन बदलला असेल म्हणजे सर्वे नंबर बऱ्याचदा बदलले जातात, त्या केसमध्ये आपल्याला तलाठ्याकडून झोन बदललेला दाखला आणावा लागतो. त्यानंतर त्या प्लॉटचा एक लेआउट प्लॅन असतो तो लागतो आणि जागा खरेदीची कागदपत्र म्हणजे आपण जे जागा खरेदीपत्र केलेलं असतं ते डॉक्युमेंट्स आपल्याला याच्यात लागतं. तर आपण पहिला जो डॉक्युमेंट आहे तो बघू. तो म्हणजे जागेचा नकाशा. हा जागेचा नकाशा असतो. ओके. त्यानंतर दुसरा आहे तो 7/12. हे कंसात पडलेली नावं म्हणजे ही प्रिव्हियस जे आधीचे ओनर्स आहेत त्यांची नावं असतात, त्यांच्याकडून यांच्याकडे खरेदी झाल्या. आणि हे जे 2.76.75 हा आहे तो क्षेत्र आहे म्हणजे प्लॉट एरिया 276.75 स्क्वेअर मीटरचा हा एरिया झाला. त्यानंतर 3 नंबरचा आहे तो ॲफिडेविट. हे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे ॲफिडेविट केलं जातं. त्यानंतर हे हमीपत्र म्हणजेच इंडिमनिटी, यामध्ये सुद्धा हा नोटरायझर जे असतात ज्यांच्याकडून आपण नोटरी करून घेतो त्यांच्याकडे हा सगळा फॉर्मॅट तयार असतो. त्यामध्ये हे आपले सगळे डिटेल्स भरले जातात आणि आपण याच्यावर सही करून याची PDF करून आपण अपलोड करतो. त्यानंतर घरपट्टी भरायची नसलेली ही NOC. ओके. हे कर निर्दान व संकलन विभागाकडून आपल्याला ही NOC मिळते. त्या प्रत्येकावर आपली डिजिटल सिग्नेचर लागते. त्यानंतर सेम तसंच पाणीपट्टीची NOC की बाबा येथील महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे नळ कनेक्शन नाही, त्यामुळे यांच्या नावे पाणीपट्टीची काहीही थकबाकी नाही, हे असं आपल्याला हा दाखला देतात. ते हा पण महत्त्वाचा आहे, लागतं. त्यानंतर हा झोन दाखला. ओके. हा झोन दाखला एक आपल्याला अपलोड करावा लागतो. त्यानंतर भाग नकाशा आपला आता जसं की या केसमध्ये इथे हा 54 नंबरचा हा सर्वे नंबर आहे. ओके. तसा हा त्यांनी त्या मास्टर प्लॅनमधून आपल्याला एवढासा कट करून आपल्याला हे आपल्या नगररचनेत आपल्याला हे डॉक्युमेंट मिळते. त्यानंतर अंडरटेकिंग. हे पण अंडरटेकिंग काय देतो, ह्यातला 2 नंबरचा हा जो मुद्दा आहे हा फार महत्त्वाचा आहे. काय दिलं ह्याच्यात, आय हिअर बाय अंडरटेक दॅट आय विल नॉट एन्क्लोज एनी आर्किटेक्चरल प्रोजेक्शन इन प्रपोज्ड बिल्डिंग. म्हणजे आपण जे प्रपोजल टाकणार आहेत मालक असं लिहून देतो. कुणाला लिहून देतो? डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशनला, की आम्ही जे आर्किटेक्चरल प्रोजेक्शन्स काढणार आहोत जसे की परगोला असतील किंवा एखादा लेज आपण काढतो, काही एज काढतो, ते आम्ही एन्क्लोज करणार नाही. म्हणजे आपण ते रूममध्ये कन्वर्ट करून घेणार नाही. याचं आपण अंडरटेकिंग म्हणजे मालक आहे तो घेतो याचं. ओके. त्यानंतर हा दाखला. आता आमच्या केसमध्ये 54/21 झालेला, मग इथं हा जुना सर्वे नंबर आणि ते नवीन सर्वे नंबर आहे तलाठी आपल्याला हा दाखला देतो. त्यानंतर लेआउट प्लॅन. हा लेआउट प्लॅन एक आपल्याला लागतो. मोस्टली 99% आपल्याला हा लेआउट प्लॅन मिळतोच. ओके. त्यानंतर आपण ही खरेदीपत्र म्हणलेलं तुम्हाला ते एक लागतं. ओके. आता त्या लिस्टमध्ये कुठलं डॉक्युमेंट नाही आहे. हे जे आपण मालमत्ता विभागाला आपण एक कर भरतो त्याची एक पावती लागते. ओके. ही एक पावती लागते. आणि या आमच्या केसमध्ये काय होतं की 4 जण हे ओनर्स होते, पण एकाच्या नावानंच आपल्याला बिल्डिंग परमिशन मिळते. 4 जणांची येतात पण त्याचं वेगळं सर्टिफिकेट येतं. मग अशा केसमध्ये काय लागतं की ज्याच्या नावाने काढायचं आहे, समजा ABCD असतील, तर A व्यक्तीच्या नावानं जर काढायचं असेल तर BCD या तिघांनी त्यांना संमती दिल्या असं संमतीपत्र द्यायचं असतं. ओके. तर ते हे संमतीपत्र आहे. जसं की जो घरचा मेन कमवता व्यक्ती आहे त्याच्या नावाने हे असं आपल्याला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे सगळं असं भरून घ्यायचं. म्हणजे त्यांचे मिसेस आणि 2 मुलांनी त्यांना संमती दिली हे, आणि हे त्यांचे मिस्टर. ओके. हे असं आपल्याला डॉक्युमेंट द्यावं लागतं.
तर आय होप की आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.